ज्ञानाची नवी दिशा, शिक्षणाचा नवा उत्साह. SGMH अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण अतिशय प्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत यांची इयत्ता 6वीची 11वी कविता गवत फुला रे गवत फुला या कवितेचा अर्थ समजून घेणार आहोत. या कवितेमध्ये एक लहान मुलगा माळ रानावर म्हणजे माळावर, कुरण, पडीक जमीन किंवा मेडू या ठिकाणी पतंग उडवत होता. त्याचे मित्रमैत्रिणी सुद्धा त्याच्या सोबत होते आणि त्याला अचानक एक सुंदर रंगीबेरंगी छोटंसं गवत फूल दिसतं. त्या फुलाची सुंदरता म्हणजे ब्युटी पाहून तो खूप आनंदित होतो आणि तो या सुंदरतेचं वर्णन या कवितेमध्ये करतोय. तर या कवितेतून कवयित्रीने माळ रानावर फुललेल्या गवत फुलाची व रान फुलांसमवेत खेळणाऱ्या मुलांचे भावविश्व अतिशय समर्पक शब्दात व्यक्त केले आहे. कवितेच्या पहिल्या ओळीत कवयित्री म्हणतात, रंग रंगुल्या रे सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला. माळ रानावर उमललेली फुलं ही बहुरंगी आहेत म्हणजे रंगीत आहेत आणि ती सान आहेत म्हणजे सान सानुली लहान आहेत. गवत फुल म्हणजे कलरफुल वाइल्ड फ्लावर दॅट ब्लूम्स इन द ग्रास. तर चित्रामध्ये दिसत असल्याप्रमाणे विविध रंगांची छोटीशी गवत फुलं या माळावरती फुललेली आहेत. असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा. हे रंगीबेरंगी आणि लहानसे गवत फूल पाहून एका मुलाला त्याचा लळा लागला आहे. लळा म्हणजे माया. त्या फुलाबद्दल खूप आपुलकी जिव्हाळा निर्माण झाला आहे आणि त्या मुलाला प्रश्न पडला आहे की अचानक मला तुझा का लळा लागला ते मला सांग. लळा लागला याचं वाक्य कसं बनेल? तर आमच्या शेजारच्या लहान बाळाचा आम्हा सगळ्यांना लळा लागला. मित्रांसंगे माळावरती पतंग उडवित फिरताना. मित्र म्हणजे सखा, संगे म्हणजे सोबत. मित्रांसंगे म्हणजे मित्रांसोबत जेव्हा तो मुलगा माळावरती म्हणजे माळरानावरती, कुरणावरती पडीक जमिनीमध्ये पतंग उडवायला गेला तेव्हा त्याने गवत फूल पाहिले. तो मुलगा पतंग उडवायला तिकडे गेला होता. तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना. पतंग उडवत असताना त्या मुलाचं लक्ष अचानक या माळावरती माळरानावरती असलेल्या आणि गवतात फुललेल्या विविध रंगांच्या गवत फुलांवरती गेलं आणि त्यांना अचानक गवतावरती आनंदाने डुलताना झुलताना वाऱ्यामुळे हलताना जेव्हा त्याने पाहिलं तेव्हा त्या मुलाला जणू काही ते फूल त्याच्याकडे पाहून हसत आहे, स्माइल करत आहे असा भास झाला. विसरून गेलो पतंग नभीचा विसरून गेलो मित्राला. गवत फुलाला पाहिल्यावर तो मुलगा त्याचं सौंदर्य पाहून इतका आनंदित झाला की तो उडवत असलेल्या नभीचा, नभ म्हणजे आकाश, गगन, तर या आकाशातला तो पतंग विसरून गेला. जो खेळ खेळायला तो इकडे आलेला, पतंग उडवण्याचा खेळ खेळायला तो मुलगा त्याच्या मित्रांबरोबर इकडे आला होता माळावरती, तर तो ते सगळं विसरून गेला आणि तो त्याच्या सोबत असलेल्या मित्राला पण विसरून गेला. तर इकडे आपल्याला प्रश्न येतो, गवत फुलाला पाहून मुलगा काय विसरला आहे? तर तो नभीचा पतंग विसरला आहे आणि मित्राला विसरला आहे. पाहून तुझला हरखून गेलो अशा तुझ्या रे रंग कळा. गवत फुलाचे वेगवेगळे सुंदर रंग त्या मुलाने पाहिले आणि तो मुलगा तुझला म्हणजे तुला पाहून हरखून गेला. हरखून जाणे म्हणजे अत्यंत आनंदित होणे. याचं वाक्य कसं बनेल? तर काश्मीर मधले बर्फाचे डोंगर पाहून आम्ही सगळे हरखून गेलो. तर तो मुलगा हरखून गेला कारण फुलांच्या इतक्या सुंदर रंगकळा होत्या म्हणजे रंगांच्या विविध छटा होत्या, शेड्स होत्या की ते पाहून तो मुलगा हरखून गेला. देअर वर डिफरंट शेड्स ऑफ द फ्लावर. हिरवी नाजूक रेशीम पाती दोन बाजूला सळसळती. तो मुलगा त्या फुलाला पाहतोय, ऍडमायर करतोय आणि त्याला त्या फुलाची रेशीम पाती दिसते. ती खूप नाजूक आहे, कोमल आहे आणि रेशीम पाती म्हणजे वेल्वेट सारखं त्याचं लीफ आहे. ही पाती दोन्ही बाजूला सळसळतीये म्हणजे हलतीये. आपल्याला इकडे प्रश्न येऊ शकतो की ही पाती कशी आहे? तर ही पाती हिरवी आणि नाजूक आहे. नीळ निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती. या फुलांची पाकळी निळ्या रंगाची आहे आणि त्या निळ्या रंगाच्या पाकळीमध्ये पेटलमध्ये येलो कलर म्हणजे पिवळ्या रंगाचे पराग आहेत, पराग कण आहेत.
तर फुलाच्या मध्ये जो पिवळा भाग असतो, तुम्हाला इकडे हा दिसतोय, हा चमकणारा पिवळा भाग याला म्हणतात पराग. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात पोलन्स. तर हे पोलन्स झगमगत आहेत म्हणजे शाईन करत आहेत. तळी पुन्हा अन गोजिरवाणी लाल पाकळी खुलली रे. तळी म्हणजे तळाला, ॲट द बॉटम. तर निळ्या रंगाचं फूल त्या मुलाने पाहिलं आणि त्या फुलाच्या खाली बॉटमला त्याला आणखी एक फूल दिसलं. ते गोजिरवाणं आहे म्हणजे गोड आहे, आकर्षक आहे, प्रिटी आहे. त्याची पाकळी, त्या फुलाची पाकळी फुललेली आहे म्हणजे उमललेली आहे, खुललेली आहे, ब्लूम झालेली आहे. तर या फुलाच्या तळाला एक सुंदर अशी लाल पाकळीचं फूल फुललेलं आहे. ओळींमध्ये पाकळीचे 2 रंग कोणते आलेले आहेत? नीळ निळोली आणि लाल. उन्हामध्ये हे रंग पाहता भान हरपुनी गेले रे. आता या विविध रंगांच्या गवत फुलांनी सगळ्या मुलांना आकर्षित केलेलं आहे आणि सूर्याच्या उन्हामध्ये जेव्हा त्यांनी हे झगमगणारे विविध रंगांची फुलं पाहिली, तेव्हा ते पाहून त्यांचे भान हरपून गेले म्हणजे ते स्वतःला विसरून गेले, दंग झाले. So in this way, this poem describes the beauty of this beautiful grass flower. मुलांनो, तुमच्या कवितेच्या खाली प्रश्न दिलेले आहेत. कवितेचा मुलगा कोणाशी संवाद साधतो? तर कवितेतील मुलगा गवत फुलाशी संवाद साधतो. गवत फूल कुठे उगवलेले आहे? गवत फूल माळ रानावर, माळावर उगवलेले आहे. मुलाचे भान कशामुळे हरपून गेले आहे? उन्हामध्ये झगमगणारे गवत फुलाचे रंग पाहून मुलाचे भान हरपून गेले आहे. तसेच एका शब्दात उत्तर लिहिण्यासाठी प्रश्न येऊ शकतो. 2 बाजूला सळसळणारी कोण? तर रेशीम पाती. मुलगा आभाळात हे उडवतोय. काय उडवतोय? तर पतंग. मुलगा या दोघांना विसरून गेला. कोणाला? पतंग आणि मित्र. खालील शब्द कवितेतील कोणत्या घटकांचे वर्णन करतात? रंगरंगुल्या हा शब्द गवत फुलाचे वर्णन करतो. नीळ निळोली हा शब्द पाकळीचं वर्णन करतो. हिरवी नाजूक ही रेशीमपाती आहे, तर हिरवी नाजूक हा शब्द रेशीमपातीचं वर्णन करतो. गोजिरवाणी हा शब्द लाल पाकळीचं वर्णन करतो आणि नभीचा हा शब्द पतंग याचं वर्णन करतो. तसेच काही समानार्थी शब्द आहेत. मित्र, सखा, नभ, आकाश, वारा, पवन, लहान, छोटा, खेळ, क्रीडा, सदा, नेहमी. आणि काही विरुद्धार्थी शब्द आलेले आहेत. लहान, मोठा, एक, अनेक, उघड, बंद, जवळ, दूर, मित्र, शत्रू. तुम्हाला ही गवत फुलाची कविता नक्कीच आवडली असेल. आम्हाला कमेंटमध्ये तुमचा अनुभव शेअर करा. आपण पुन्हा लवकरच भेटूया एका नवीन धड्यासह. तोपर्यंत शिकत रहा, हसत रहा आणि SJMH अकॅडमीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.